आहोंचा उपास असल्यामुळे त्यांना मस्त असा सफरचंदचा शेक बनवून दिला. तर सफरचंद कट केले, त्यात 3-4 खजूर टाकले, काजू, बदाम, पिस्ता व नंतर दूध टाकून बारीक केले. पुण्यात पाऊस तर बंदच नाही होत आहे व काल फिरायलाही गेलो होतो, त्या कारणाने कपडे खूप सारे धुवायलाही होते. बाकीचे स्टँडवर टाकले व राहिलेल्या कपड्यांना जागाच नाही होती. तर घरातच दोरी बांधली व त्याच्यावर राहिलेले कपडे वाळत घातले. असो, पावसात ओले झाले त्या कारणाने मला बरंही नाही वाटत होतं. तुम्हाला माझ्या आवाजावरून कळतच असेल. तर हे मला बोलले की तू आराम कर, आज स्वयंपाक मी बनवतो. तर त्यांनी पनीरची भाजी बनवली. खरंच खूप भारी झाली होती. त्यानंतर फिरायला गेलो होतो, तिथे भुट्टा खाल्ला होता. तर घरी आल्यावरही भुट्टा खाण्याचं मन झालं. तर भुट्टा भाजला व लिंबू लावून मस्त असा खाल्ला. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.